हॅलो मुलांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं प्रथम क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण लेसन नंबर 2 संतवाणी अंकिला मी दास तुझा पार्ट 1 से डिस्कशन करूँगा. कैसे हो बच्चों? स्वागत है आपका प्रथम क्लासेस यूट्यूब चैनल में. आज हम लेसन नंबर 2 संतवाणी उसका पार्ट 1 अंकिला मी दास तुझा इसके बारे में बात करेंगे. संत नामदेवांचा भक्तीचा प्रवास महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत जातो आहे. संत नामदेवाची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबात जाऊन भागवत धर्माची पताका फडकवली. त्यांची भक्ती भाषिक आणि प्रादेशिक सीमा ओलांडून जाते. भक्त नामदेवजी की मुखबाणी शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथ साहेब मध्ये संत नामदेवाच्या रचनांचा या सन्माननीय नावाने अंतर्भाव केला है. संत नामदेव खाली महाराष्ट्र में ही प्रसिद्ध थे ऐसा नहीं है, वो पंजाब तक उनकी सब अभंग गए थे. ठीक है, यानी वो महाराष्ट्र से भी आगे पंजाब तक गए थे. वहाँ भागवत का उन्होंने प्रचार किया था. पंजाबी लोगों का गुरु ग्रंथ साहिब है, उसके अंदर संत नामदेव की जो रचना थी, जो उन्होंने अभंग लिखे थे, उनका वो अंतर्भाव करने में आया है. ठीक है, उसमें उन्हें ऐड किया गया है. या अभंगाची मध्यवर्ती संकल्पना अंकिला म्हणजे काय? भक्त आणि परमेश्वर. ह्याच्यामध्ये भक्त पूर्णपणे शरणागती पत्करतो आणि परमेश्वर विना अट प्रेम आणि रक्षण देतो. शब्द अंकिलाचा अर्थ पूर्णपणे शरण आलेला, ज्याने आपला अहंकार सोडून स्वतःला ईश्वराच्या स्वाधीन केले आहे असा दास. या अभंगात संत नामदेव स्वतःला परमेश्वराचा अंकिला दास मानतात. ते ईश्वराला एक कनवाळू मातेच्या रूपात पाहतात, जिचे आपले लेकरावर अथांग प्रेम आहे. ये पोयम में या तो इस अभंग में क्या बोला गया है? अंकिला यानी क्या? अंकिला यानी पूरा उनको शरणागति. ठीक है, इसमें भक्त कौन है? नामदेव, जिन्होंने पूरा शरणागति की है. और परमेश्वर क्या है? बिना कोई कंडीशन उनको प्रेम देते हैं और उनका वो रक्षण करते हैं. शब्द अंकिला का अर्थ क्या पता है आपको? पूरा शरण आना हुआ, जिसने अपना सब अहंकार छोड़ दिया है, सब छोड़ के वो क्या कर रहा है? भगवान के पास शरणागति उन्होंने की है. इस अभंग में संत नामदेव खुद को दास मानते हैं और वो भगवान को क्या मानते हैं? भगवान को वो बोलते हैं कि आप एक ऐसी प्रेममयी माता हो, वो अपने बच्चों को मीठी में लेती है या आगोश में लेती है. अग्नि माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसे धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. या लाईनीत वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराजांनी अगदी मनापासून आतुरतेने परमेश्वराचा धावा करतात. त्यासाठी ते अतिशय समर्पक दृष्टांत देतात. ते म्हणतात की ज्याप्रमाणे नजर चुकीने अग्नीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकुळ होऊन काळजीने त्याच्याजवळ धावून जाते, त्याच मायेने प्रेमाने उचलून घेते, त्याला मायेने प्रेमाने उचलून घेते, त्याचप्रमाणे हे प्रभू विठ्ठला, मी पूर्णपणे तुला अंकित आहे. मी तुझा दास सेवक आहे. आईप्रमाणे तूही माझ्या अडचणीत, माझ्या कार्यात धावत ये. वारकरी संप्रदाय के महान प्रचारक संत नामदेव महाराज अत्यंत भावपूर्ण और करुणा भाव से भगवान विठ्ठल को पुकारते हैं. वे एक सुंदर उदाहरण देते हैं. वे कहते हैं कि जैसे कोई छोटा बच्चा गलती से आग में गिर जाए तो उसकी माँ घबराकर और चिंता से उसकी ओर दौड़ पड़ती है, वह उसे प्रेम और ममता से उठा लेती है. उसी प्रकार हे प्रभु, मैं पूरी तरह आपका दास और सेवक हूँ. जैसे माँ अपने बच्चे की सहायता के लिए दौड़ती है, वैसे ही आप भी मेरी कठिनाइयों में और कार्यों में मेरी सहायता के लिए दौड़कर आइए. सवयीची झेपावे पक्षिणी, पिली पडताच धरणी. विठ्ठलाची आळवणी करताना संत नामदेव म्हणतात, झाडावरील घरट्यात असणारे पक्षाचे लहान पिल्लू घरट्यातून बाहेर येऊन उडण्याच्या प्रयत्नात खाली जमिनीवर पडताच त्याची आई पक्षिणी आपल्या पिल्ल्याला वाचवण्यासाठी
त्याच दिशेने तत्परतेने झेप घेते, त्याला पुन्हा घरट्यात नेण्यासाठी धडपडते. त्याचप्रमाणे हे परमेश्वर, तुझ्या या सेवकासाठी तू असाच धावून ये. विठ्ठल का स्मरण करते हुए संत नामदेव महाराज कहते हैं कि जब किसी पक्षी का छोटा बच्चा घोंसले से बाहर निकलकर उड़ने का प्रयास करता है और नीचे जमीन पे गिर जाता है, तब उसकी माँ पक्षी तुरंत उसे बचाने के लिए उसकी ओर झपटती है। वह उसे फिर से घोंसले में पहुंचाने का प्रयास करती है। उसी प्रकार हे परमेश्वर, आप भी अपने इस सेवक के लिए तुरंत सहायता हेतु आए। भूकेले वत्स रावे, धेनू हुंबरते धावे. संत नामदेव महाराज अगदी मनापासून विठ्ठलाचा धावा करतात. ते म्हणतात, भुकेने व्याकुळ झालेले वासरू गोठ्यात ओरडत असते. त्याची ती अवस्था सहन न होऊन गाय मोठ्याने हंबरत आपल्या वासराच्या ओढीने त्याच्याजवळ धावत येते. त्याचप्रमाणे हे विठ्ठल, तूही माझ्यासाठी धावून ये. संत नामदेव महाराज पूरे मन से विठ्ठल को पुकारते हैं। वे कहते हैं कि जब भूख से व्याकुल बछड़ा गौशाला में रोता है, तब उसकी माँ गाय उसकी दशा सहन नहीं कर पाती और जोर से रंभाती हुई अपने बछड़े के पास दौड़ जाती है। उसी प्रकार हे विठ्ठल, आप भी मेरे लिए दौड़कर आइए। वणवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी. संत नामदेव श्री विठ्ठलाची मनापासून विनवणी करतात. अगदी व्याकुळ होऊन हरणीचे उदाहरण ते देतात. ते म्हणतात की जंगलात वणवा पसरलेला आहे आणि त्यात हरणीचं पाडसं अडकलेलं आहे. अशा वेळी त्याची आई म्हणजे हरिणी आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी खूप चिंतित होते. त्या पाडसासारखी माझी अवस्था झाली आहे, म्हणून तू माझ्यासाठी धावून ये. संत नामदेव महाराज भगवान विठ्ठल से अत्यंत विनम्र प्रार्थना करते हैं। वे हिरणी का उदाहरण देते हुए कहते हैं कि जंगल में आग लगी हुई है और उसमें हिरणी का बच्चा फंस गया है। ऐसे स्थिति में उसकी माँ हिरणी अपने बच्चों को बचाने के लिए बहुत चिंतित हो जाती है। उसी प्रकार मेरी अवस्था भी उस हिरण के बच्चे की तरह हो गई है। इसलिए हे प्रभु, आप मेरी सहायता के लिए शीघ्र आइए। नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. चातक पक्षी पावसाचा पहिला थेंब पिऊन जगतो, तेच त्याच्यासाठी जीवन असते असे मानले जाते. हाच दृष्टांत देऊन संत नामदेव महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे चातक पक्षी आकाशात जमलेल्या काळ्या काळ्या पाण्याने भरलेल्या ढगांना पाणी वरसवण्यासाठी विनवणी करतो, त्याचप्रमाणे विठ्ठला, मी तुला विनवीत आहे. ऐसे माना जाता है कि चातक पक्षी वर्षा की पहली बूंद पीकर ही जीवित रहता है। इसी उदाहरण द्वारा संत नामदेव महाराज कहते हैं कि जैसे चातक पक्षी आकाश में छाए हुए काले वर्षा भरे बादलों से वर्षा करने की विनंती करता है, वैसे ही हे विठ्ठल, मैं भी आपको विनंती कर रहा हूँ. या अभंगात संत नामदेवाने दृष्टांत आणि द्राष्टांतिक याचं एकत्रीकरण केलेलं आहे. आपण परत पाहूया. जेव्हा बाळ संकटात असतो तेव्हा त्याला वाचवायला कुठं संकट म्हणजे त्याचं काय असतं, तो आगीत पडतो. त्याची रक्षण करता कोण असते? आई. ती कशी करते रक्षण? धावत येते. पिल्लू काय होतं? जमिनीवर पडतं. त्याची रक्षण करता कोण आहे? पक्षीने. ती काय करते? झेपावते. वासरूचा प्रॉब्लेम काय? अवस्था काय त्याची? त्याचं संकट काय? त्याला भूक लागते. तिचं रक्षण कोण करतं? गाय. आणि ती काय करते? हंबरत ती धावते. आणि संकटात कोणाचा जीव आहे? पाडस म्हणजे हरिणीचं छोटं पिल्लू. ठीक आहे. वणव्यात अडकणे म्हणजे जंगलात जे आग लागते त्याला काय म्हणतात? वणवा. ठीक आहे. आणि ती रक्षण करते तिचं कोण आहे? हरिणी. आणि ती काय करते? ती चिंता करते. चातक पक्षी आहे, तो काय करतो? त्याचा प्रॉब्लेम काय? की त्याला तहान लागलेली असते. त्याचं रक्षण करता काय? मेघ आणि पाऊस पडणे, हे त्याचं सोल्युशन आहे. तर शेवटी संत नामदेव स्वतःला म्हणतात आणि त्यांचं काय की त्यांना दर्शनाची आस लागलेली आहे. त्यांचे रक्षण करता कोण आहे? परमेश्वर आणि कृपेचा वर्षाव करणे. इस अभंग में कवि ने अलग अलग दृष्टांत दिए, एग्जाम्पल दिए हैं और उनको बचाने वाला कौन कौन है वो दिया हुआ है. जैसे छोटा बच्चा, उसका प्रॉब्लम क्या था? वो आग में बाय चांस गिर गया था, उसकी माँ कैसे आती है? भागते हुए आती है. छोटा सा पिल्लू पक्षी का, वो उड़ने जाता है तो जमीन पे गिर जाता है, तो उसकी माँ आती है और उसको उठा के वापस उसको घरटे में रखती है. छोटा सा वासरू
हाँ, छोटा सा वासुदेव, उसको भूख लगती है तो गाय रंभाती हुई आती है, ठीक है। और उसके बाद एक छोटा सा हरिण का बच्चा, उसके बारे में भी एग्जाम्पल दिया हुआ है। इसके साथ, इन सब के साथ नामदेव अपने आप को कंपेयर करते हैं और वो बोलते हैं कि मेरे रक्षणकर्ता कौन है? भगवान विठ्ठल। दृष्टांत अलंकार कशाला म्हणतात? एखादं तत्व आणि त्याचा ते दाखला देणं, ठीक आहे। एखादे तत्व किंवा विचार किंवा कल्पना पटवून देण्यासाठी जेव्हा एखादे समर्पक उदाहरण किंवा दाखला दिले जाते तेव्हा ते दृष्टांत अलंकार होते। या अभंगातून आपण काय शिकलो? जेव्हा भक्त स्वतःचा अहंकार पूर्णपणे नष्ट करून परमेश्वराला शरण जातो तेव्हा परमेश्वरी जगाचा नियत न राखता एक कनवाळू मातेचे रूप धारण करतो आणि भक्ताच्या रक्षणासाठी धावून येतो। हाच वारकरी संप्रदायाचा भक्तीचा सर्वोच्च बिंदु आहे। यह अभंग में क्या सीखे कि ये भक्त है वो अपना पूरा अहंकार यानी कोई भी ईगो न रखते हुए पूरी तरह भगवान को शरण जा रहा है और भगवान की सब कुछ छोड़ के, सब कुछ दुनिया का सब कुछ छोड़ के वो जैसे मम्मी उनका रक्षण करती है, सपोर्ट करते, उसी तरह भगवान भी वो भक्त को सपोर्ट करता है। तर सांगा मुलांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्रथम क्लासेस यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा।